नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, केंद्र सरकारने बदलला पेन्शनचा हा नियम, कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे। अलीकडेच लागू झालेल्या युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस अंतर्गत येणारे सर्व सरकारी कर्मचारी आता जुन्या पेन्शन स्कीम ओपीएस अंतर्गत निवृत्ती आणि डेथ ग्रॅज्युएटीसाठी पात्र असतील। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल आणि निवृत्तीनंतर त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल। जुनी पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन आर्थिक वर्ष 2025-26 पासून यूपीएस योजना लागू केली आहे। या दरम्यान केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। आता युनिफाईड पेन्शन सिस्टम म्हणजे यूपीएसमध्ये समाविष्ट सरकारी कर्मचाऱ्यांनाही ओपीएस प्रमाणे निवृत्ती आणि मृत्यूनंतर ग्रॅज्युएटीचा पूर्ण लाभ मिळेल। ही माहिती स्वतः केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली असून केंद्र सरकारने आता एनपीएसमध्ये यूपीएस एक पर्याय बनले आहे। यूपीएसमध्ये मिळणार जुन्या पेन्शनचे फायदे। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका मोठ्या वर्गाच्या या बहुप्रतीक्षित मागणीचा संदर्भ देताना कार्मिक राज्यमंत्री सिंह म्हणाले की हे पाऊल सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका महत्त्वाच्या मागणी संबोधित करते आणि निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल। कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने गेल्या 11 वर्षात अनेक सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे प्रशासन सोपे झाले आणि नागरिक सक्षम बनले। अलीकडेच 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारने यूपीएस ही एक नवीन पेन्शन योजना लागू केली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निश्चित आणि हमी पेन्शन सुनिश्चित करण्याचा यामागचा उद्देश असून ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एनपीएसच्या चौकटीत आणण्यात आली आहे। एनपीएस आणि ओपीएस दोन्हीचे काही सामायिक फायदे एकत्र करून यूपीएस योजना तयार करण्यात आली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना ओपीएसचे फायदे मिळणार। मित्रांनो, यूपीएस अंतर्गत येणारे केंद्र सरकारी कर्मचारी आता केंद्रीय नागरी सेवा एनपीएस अंतर्गत ग्रॅज्युएटी पेमेंट नियम 2021 नुसार आणि डेथ ग्रॅज्युएटी लाभासाठी पात्र असतील। म्हणजे आता या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे ग्रॅज्युएटी देखील मिळेल। केंद्र कर्मचाऱ्यांना मिळणार 25 लाखाची ग्रॅज्युएटी। मित्रांनो, 24 जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत अर्थ मंत्रालयाने 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारच्या नागरी सेवामध्ये भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अंतर्गत एक पर्याय म्हणून यूपीएस सुरू करण्याची घोषणा केली होती। डीओपीपीडब्ल्यूने बुधवारी आणखी एक आदेश जारी करून स्पष्ट केले की यूपीएस अंतर्गत येणारे केंद्र सरकारचे कर्मचारी देखील केंद्रीय नागरी सेवा एनपीएस अंतर्गत ग्रॅज्युएटी भरणे नियम 2021च्या तरतुदीनुसार निवृत्ती ग्रॅज्युएटी आणि मृत्यू ग्रॅज्युएटीच्या फायद्यासाठी पात्र असतील। अशा प्रकारे श्रीनिवास म्हणाले की या आदेशामुळे एनपीएस आणि यूपीएस पेन्शनधारकांमध्ये समानता येते आणि 25 लाख रुपयांच्या ग्रॅज्युएटीसाठी देखील पात्र ठरू शकतील। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।